गेवराई विधानसभा मतदारसंघातील आणि माजलगाव जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तालखेड ते जिंजुर्डी तांडा या मुख्य रस्त्याचा प्रश्न आता पुन्हा ऐणीवर आला आहे। गेल्या वर्षभरापासून रस्ता आणि पूल वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक आमदार आणि संबंधित प्रशासन वारंवार निवेदने देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तालखेडचे ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड यांनी केला आहे। रस्ता आणि पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। चारचाकी वाहने तर दूरच, साधी बैलगाडी नेणेही धोकादायक बनले आहे। त्यामुळे गावकऱ्यांना दवाखान्यात जाणे, शेतात पोहोचणे आणि दैनंदिन कामे करणे अत्यंत कठीण झाले आहे। या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरही याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। विजय राठोड यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून जिओ टॅगिंग, छायाचित्रण आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती। मात्र 1 वर्ष उलटूनही प्रत्यक्षात रस्ता किंवा पुलाच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू झालेले नाही। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत आता नागरिकांचा संयम सुटत असल्याचे विजय राठोड यांनी सांगितले आहे। जर प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान तालखेड आणि जिंजुर्डी तांडा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने रस्ता आणि पुलाचे काम सुरू करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी जोरदार मागणी केली आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकप्रकाश मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।